हे मंडळी हाय. आज मी तुम्हाला सांगणार आहे अकबर आणि बिरबलची स्टोरी, जी की खूप छान आहे आणि युक्तिवाद कसा करायचा या स्टोरीतनं सांगितलंय. तर चला जास्त लेट नाही करत, स्टार्ट करते. अकबर एकदा खूप आजारी असतो, खूप जास्त आजारी असतो आणि त्याच्यावरती त्याला इलाज सापडत नसतो. बरेच सारे वैद्य येतात आणि उपचार वगैरे करतात, पण तो बराच होत नसतो. तर जळणारे लोक, बिरबलावर जळणारे लोक खूप जास्त होते दरबारात. सो ते आयडिया करतात आणि म्हणतात चला बिरबलाला आपण अडकवूया. आणि ते अकबराला असं सांगतात की हे जे तुम्हाला आजार झालाय ना, त्याच्यावर एक उपाय आहे. एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही बैलाचं दूध घेतलं पाहिजे. त्याच्याने हा आजार बरा होईल. आता अकबर जरा विचारात पडतो, पण त्याच्याकडे काही ऑप्शन नसतो. मग तो बिरबलाला म्हणतो, "तू काहीही कर, पण हे घेऊनच ये बैलाचं दूध. मला हवंय, कारण मला बरं व्हायचंय. आणि जर तू हे घेऊन नाही आलास, तर मी तुला हकलून लावेल दरबारातून, तू येऊ नकोस इथे परत वगैरे," असं बोलतो. तर बिरबल खूप जास्त विचारात पडतो, म्हणजे डोकं लावत असतो की आता काय करायचं, आणि त्याला कळतं की हे सगळ्यांनी कट वगैरे रचलाय. मग तो फार विचारात पडतो. तो विचारात असताना असाच घरी जातो आणि घरी पण त्याच्या डोक्यात विचार चालूच असतात की आता काय करायचं, काय करायचं. आता हे सगळं त्याची मुलगी बघत असते आणि त्याची मुलगी सुद्धा त्याच्यासारखी फार हुशार असते. सो ती म्हणते की "काय झालं बाबा, तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय, काय झालं?" सो अकबर बिरबल त्यावर असं म्हणतो की असं-असं झालंय दरबारात आणि काही लोकांनी अकबराला सांगितलंय की बैलाचं दूध घेतल्याने तो आजार बरा होईल. तर ती म्हणते, "हे कसं पॉसिबल आहे?" तर बिरबल म्हणतो, "हो, हे मलाही माहिती आहे. पण आता हे अकबराने मला सांगितलंय, तर हे मला करावंच लागेल. आता मी त्या विचारात आहे." तर ती म्हणते, "एवढंच ना, मी आहे ना, कशाला टेन्शन घेता? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जावा झोपा, मी बघते सगळं." त्याची मुलगी त्याच्यासारखीच हुशार असते. ती कपडे धुणं घेऊन जाते, कपडे धुण्यासाठी, आणि दरबारात जाते थेट. बाबांना म्हणते झोपा तुम्ही. सो दरबारात जाते आणि कपडे धुवायला बसते ती मेन ह्याच्यात. तर सगळे सैनिक असे म्हणतात की ही काय अशी करते, आणि सगळे ओळखत असतात तिला की बिरबलाची मुलगी वगैरे. सो कोणीतरी जाऊन अकबराला सांगतं की बिरबलाची मुलगी आली आणि कपडे धुतीये ती अशी. तर ते म्हणतात हे काय लावलंय तिने, तिला घेऊन या माझ्याकडे. सो लोक तिला घेऊन येतात आणि विचारतात. मग अकबर तिला विचारतो की काय झालं ग, हे काय असे कपडे वगैरे धुते, का धुते इथे? तर ती म्हणते काय सांगू तुम्हाला, मला इतकं घरात काम आहे. माझे बाबा बाळंतीण झालेत नुकतेच. सो मी बाळाला आणि बाबांना आराम करायला लावलाय आणि मी आले बाळाला झोपून. तर अकबर हसतो आणि म्हणतो, "तू काही वेडी वगैरे झाली आहेस का? इथे या जगात कोणी पुरुष कधी डिलिव्हर झालाय का? बाळंत झालाय का?" तर ती म्हणते, "हो का? जर बैलाचं दूध इथे मिळत असेल, तर माझे बाबा का नाही होणार बाळंत?" तर त्यावर अकबराला त्याची चूक कळते आणि त्याला कळते की ही बरोबर बिरबलाची मुलगी शोभते. सो त्याला त्याची चूक कळते आणि तो बिरबलाला पुन्हा दरबारात नोकरीवर ठेवतो. सो ह्याच्यातून असा बोध घेण्यासारखा आहे की नेहमीच संकट आलं ना, तर त्याच्यावर शक्तीचा यूज नाही करायचा. कधी-कधी युक्ती पण करून बघायची. खूप यूज होतो युक्तीचा. तर कशी वाटली स्टोरी मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी अशीच नवीन स्टोरी घेऊन येत जाईल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.